विजय थलपतीने घेतला आणखी एक निर्णय. तामिळनाडू सरकारने एक परिपत्रक जारी करून शाळेमध्ये होणाऱ्या राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांवर मोठा निर्णय घेतलाय. मग काय आहे तो निर्णय? तर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि खाजगी व्यक्तींना सरकारी शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली आहे. शैक्षणिक संस्था या शिक्षणासाठी आहेत, राजकीय कारवायांसाठी नाहीत, यावर सरकारनं भर दिला आहे. शालेय शिक्षण मंत्री राज मोहन यांनी एक परिपत्रक जारी केले आहे, ज्यानुसार केवळ अधिकृत शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्या लोकप्रतिनिधींनाच शाळा आणि वर्गांमध्ये प्रवेश दिला जाईल. या परिपत्रकानुसार शासकीय शाळांमध्ये आयोजित केले जाणारे कोणतेही कार्यक्रम तटस्थता आणि शैक्षणिक सुसंगततेच्या तत्त्वांचे पालन करणारे असले पाहिजेत, असे सरकारनं सूचित केले आहे. शिक्षणाच्या जागा आहेत आणि त्यांचा वापर राजकीय नेते किंवा व्यक्तींची स्तुती करण्याच्या उद्देशानं केलेल्या उपक्रमांसाठी केला जाऊ नये. शाळा ही शिकण्याची ठिकाणे आहेत, कोणाचीही स्तुती करण्याची नाहीत, असे जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे या आदेशानुसार वर्गखोल्या आणि शाळेच्या आवारात राजकीय नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यासही बंदी घालण्यात आली आहे, जेणेकरून शैक्षणिक जागा राजकीय प्रभावापासून मुक्त ठेवता येतील. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.